Hello friends, I am Professor Maske sir. Welcome to my channel. In today's video, we are going to learn one of the most beautiful poem of Standard 8, which is "Trees Are the Kindest Things I Know" by Harry Bain. So, this poem tells us the importance of the trees in our life. So, how trees are important not only for us, so for our planet. So without the trees, we can't imagine life on this beautiful planet. In fact, the trees make this planet more beautiful. की या कवितेमध्ये कवीने झाड किती महत्वाचे असतात हे आपल्याला सांगितलेलं की झाडांशिवाय आपण या पृथ्वी तलावर जीवन इमॅजिन करू शकतच नाही. आणि झाड किती परोपकारी असतात, आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारच्या त्या गोष्टी देतात आणि त्या बदल्यात आपल्याकडनं कोणत्याही गोष्टीची इनफॅक्ट ते अपेक्षा करत नाही. दे नेव्हर एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम अवर अँड इन रिटर्न दे गिव्ह अ लॉट टू अ ह्युमन बीइंग अँड टू द किंगडम ऑफ एनिमल्स. की प्राणी जगताला असेल किंवा मानवाला असेल, झाड आपल्याला खूप काय देतात आणि आपल्याकडून ते कसल्याही कोणत्याही गोष्टीची मागणी करत नाहीत. तर मग जाऊया या पोएम कडे. तर आपण स्टॅन्झा बाय स्टॅन्झा जाणार आहोत या पोएम कडे आणि याचा जो इंग्लिश वर्कशॉप असेल किंवा ऍप्रिसिएशनचा व्हिडिओ आहे तो आपल्याला एका वेगळ्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सो इन दिस पोएम द पोएट हॅज डिस्क्राइब्ड द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज इन द वर्ल्ड. सो ट्रीज आर व्हेरी काइंड अँड जेनरस. झाड अतिशय दयाळू आणि उदार अंतकरणाचे असतात. विदाउट डिमांडिंग एनिथिंग दे प्रोव्हाइड अस एव्हरीथिंग दॅट दे हॅव. कसल्याही प्रकारच्या आपल्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता आपल्याला त्यांच्याकडे आहे ते सगळं काही अगदी दिलदार मनाने ते आपल्याला काय करतात, देऊन टाकतात. विदाउट ट्रीज देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑन द अर्थ. आणि झाडाशिवाय आपण कसल्याही प्रकारच्या जीवनाची अपेक्षा आपल्या या पृथ्वीवर करू शकत नाही. किंवा वी कांट इमॅजिन अ लाईफ विदाउट ट्रीज ऑन दिस ब्युटिफुल प्लॅनेट. की या सुंदर अशा पृथ्वीवर आपण झाडांशिवाय आपलं जीवन कदापि आपण कल्पना करू शकणार नाही. ऍज दे प्रोव्हाइड अस व्हॅल्युएबल ऑक्सिजन फॉर ब्रीथिंग. की तुम्हाला माहितच आहे की आता हल्ली किती पोल्युशन वाढलेलं आहे, प्रदूषण वाढलेलं आहे. प्रदूषणाचा विळखा या जगाला खूप मोठा वरचेवर वाढतच आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. आणि या ग्लोबल वॉर्मिंगच्या या पोल्युशनच्या जगामध्ये ऑक्सिजन आपल्यासाठी किती व्हॅल्युएबल असतो जगण्यासाठी. आणि तोच व्हॅल्युएबल अगदी मोफत झाडं काय करतात, आपल्याला पुरवतात. ट्रीज ऍड ब्युटी टू द वर्ल्ड अँड मेक द सराउंडिंग ब्युटिफुल विथ देअर एक्झिस्टन्स. काय करतात झाडं, ह्या सगळ्या गोष्टी तर निस्वार्थपणे आपल्याला देतातच, पण त्यांच्या अस्तित्वामुळं, त्यांच्या असण्यामुळं जग देखील काय होते, सुंदर होते. आजूबाजूचा परिसर अगदी नयनरम्य होतो, सुंदर होतो. Trees, as you all know, are very important for the survival of this world. या जगाचं जर अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर झाडं ही खूपच महत्वाची आहेत. Today in the age of technology we see that trees are slowly disappearing from our cities, villages and jungles, which perhaps is leading to global warming and a possible threat to our very existence. हल्लीच्या या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये, आधुनिक जगामध्ये झाडं हळूहळू आपल्या शहरातून, आपल्या गावातून किंवा आपल्या शहरात किंवा अगदी जंगलातून सुद्धा हळूहळू अदृश्य होत आहेत. आणि याचमुळं ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान होत आहे. आणि या जागतिक तापमान वाढीमुळे जणू काही आपल्याच अस्तित्व एकदा पृथ्वीवर धोक्यात येते काय, असा देखील धोका निर्माण झाले. Thus it is important to preserve our forest and if possible plant as many as a tree possible. त्याचमुळे जर आपलं
प्लॅनेट आपला हा सुंदर ग्रह जर तुम्हाला असाच सुंदर ठेवायचा असेल तर काय करायला पाहिजे, आपण आपल्या जंगलांचं जतन केलं पाहिजे आणि प्रत्येकाने जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प केले पाहिजे, ती झाडं टिकवली पाहिजे, त्यांना मोठं देखील केलं पाहिजे. तर आता पुढे आपण पोएम कडे जाऊ. These are the kindest things I know, they do not harm, they simply grow. So friends, it is the one of the most beautiful easiest poem that you can easily understand. अगदी सोपी, समजायला सोपी, अगदी साधी शब्द मांडणी करून कवीने खूप मोठा असा एक परिणाम वाचकावर साधलेला आहे. ते काय म्हणतात बघा की इन द फर्स्ट स्टँजा द पोएट टॉक्स अबाउट द काइंडनेस ऑफ द ट्रीज टुवर्ड्स द वर्ड्स ऑफ animals. He says that the trees are the kindest thing that he has seen ever. Trees are so kind, gentle, caring and helpful to others because they simply grow without doing any harm to others. की कवीने आतापर्यंत बघितलेल्या सर्वात ज्या काही गोष्टी कवीने आतापर्यंत अनुभवलेल्या आहेत त्या सर्वात दयाळू म्हणजे दयाळू गोष्ट म्हणजे कोणती आहे ती म्हणजे ती झाड आहे. की प्राण्यांच्या बाबतीत असो, मानवांच्या बाबतीत असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत झाडं कशी आहेत तो अतिशय आपला दयाळूपणा दाखवतात. ते कसे आहेत तो अतिशय दयाळू, उदार किंवा अतिशय इतरांची काळजी घेणारे आणि सर्वांना नेहमी मदतीचा हात पुढे करणारे आहेत. अँड दे डू नॉट हार्म, सिम्पली ग्रो, ते फक्त वाढतच राहतात. आपल्याला कसल्याही प्रकारची इजा ते करत नाही, त्यांना त्या झाडापासून आपल्याला कसल्याही प्रकारचा धोका नसतो. ते फक्त सिम्पली आपली कशाची मदत न घेता ते काय करत राहतात, वाढतच राहतात. अँड स्प्रेड अ सेड फॉर स्लीपी काउस अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर हॉप्स. सो इन द फर्दर नेक्स्ट द पोएट ऍड्स द काइंडनेस ऑफ द ट्रीज टुवर्ड्स द व्हेरियस एनिमल्स इन द फॉरेस्ट. की पुढच्या स्टँडामध्ये कवी काय आपल्या याचा जो झाडांचा जो दयाळूपणा आहे तो प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा कसा दाखवतात ते दाखवलेलं आहे. की इन द सेकंड द पोएट टॉक्स अबाउट द काइंडनेस ऑफ ट्रीज टुवर्ड्स एनिमल्स किंगडम. Trees provide them everything that they have. They provide cool shade to the sleepy cows and they offer the birds a place where they can gather and build their nest among their branches. दुपारी जेव्हा गायी उन्हाच्या पाऱ्यामध्ये येतात तेव्हा त्या गायींना थंडगार अशी सावली निस्वार्थीपणे हे झाडं काय करतात, पुरवतात. त्याचबरोबर त्यांच्या बॉब्स म्हणजे फांद्या, त्यांच्या वेगवेगळ्या फांद्यावर पसरलेल्या फांद्यावर ते पक्ष्यांना जमा करण्याची सुद्धा येऊन जमा एकत्र थांबण्याची मुभा देतात. याचबरोबर त्या ठिकाणी त्यांना अगदी त्यांच्या फांद्यावर घरटी बांधण्याची सुद्धा मुभा देतात. म्हणजे त्यांच्याकडे जे काही आहे ते सगळं ते देण्यात कधीच मागे पुढे पाहत नाहीत. तर पुढे they give us fruit in leaves above and wood to make our houses and leaves to burn on Halloweens and in the spring new buds of green. पुढच्या स्टँडामध्ये काय, they provide us food, wood for building houses and leaves full of beauty and joy in springtime when the trees get fresh leaves and flowers. मग झाड आपल्याला काय काय देतात, they give us fruit in leaves above, की त्यांच्या पानामध्ये हिरव्यागार पानामध्ये असलेली जी सुंदर रसाळ अशी फळं आहेत ती आपल्याला देतात. एवढंच नाही तर ते आपल्याला इमारतीच्या बांधकामासाठी लागणारं जे लाकूड आहे ते लाकूड देखील पुरवण्याचं ते काम करतात. आणि एवढंच नाही, हॅलोवीन नावाचा एक जो सण आहे की जो पाश्चिमात्य देशांमध्ये साजरा केला जातो. तुम्ही तो पाहू शकता की हॅलोवीन मध्ये जी काही पानं जाळण्यासाठी जी पानांची गरज असते ती पानं सुद्धा ते काय करतात, आपल्याला ते देव करतात. आणि पुन्हा वसंत ऋतूमध्ये जेव्हा त्यांना नवीन पानं, फळं, फुलं, कळव्या येतात तेव्हा ते सभोवतालचा परिसर अगदी पुन्हा बहरून टाकतात. त्याच्यामध्ये पुन्हा आनंद निर्माण करतात, सौंदर्य काय करतात, फुलवतात. They provide us leaves to burn Halloweens in the spring times, again blossom the new leaves and buds. They are the first when days begin to touch the beams of the morning sun. So the trees are the first one who catches the morning beams of the sun. The trees are very tall and majestic, reaching out to the sun with their many branches that spread out. ही झाडं ही पृथ्वी तलावर अशी आहेत की जी सूर्याचा पहिला किरण काय करतात, पकडतात. की म्हणजे सूर्याचा पहिला किरण पहिल्यांदा त्यांनाच स्पर्श करून या पृथ्वीवर आपल्या जमिनीवर काय होतो, पडतो. कारण ते खूप उंच असतात
अतिशय भारदार इकडे तिकडे त्यांच्या अस्ताव्यस्त अशा फांद्या जिकडे तिकडे पसरलेल्या असतात, म्हणून सूर्याच्या किरणांचा पकडण्याचा पहिला मान तो अगदी त्यांनाच भेटतो. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंजेस इनटू नाईट. आणि एवढंच नाही, अँड दे आर ऑल्सो द लास्ट टू होल्ड द लाईट बिफोर night sets in. It seems as if the trees in a generous gesture bring in and hold the life-giving sunlight for the world's benefit. ज्या प्रकारे ते काय करतात, सूर्याची किरण पहिल्यांदा पकडतात, अगदी तशाच प्रकारे they are the last to hold the light. जो सूर्याचा सूर्यप्रकाश आहे ते सर्वात शेवटी पकडण्याचं काम सुद्धा, मान सुद्धा अगदी त्यांनाच भेटतो की जेव्हा संध्याकाळ, दिवस संपतो आणि रात्र होते, आणि ती रात्र होताना सूर्याची जेव्हा अस्त होणारी जी सूर्यकिरण आहे, जो प्रकाश आहे, तो घेण्याचा मान देखील त्यांनाच मिळतो. तर पुढे काय म्हणतात, अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी ललबाय ऑफ अ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो. दीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. आणि अशा प्रकारे कवी काय म्हणतात की अँड फायनली इन द लास्ट स्टॅन्झा द ट्रीज सिंग अ ललबाय, की शेवटच्या स्टॅन्झामध्ये कवी काय म्हणतात की झाडं काय करतात, ललबाय म्हणजे एक आपण काय म्हणतो त्याला गीत, की अंगाई गीत म्हणू शकतो आपण त्यांना. व्हेन द मून इज अप टू पुट पीपल टू स्लीप, की जेव्हा रात्री चंद्र आकाशामध्ये येतो आणि मग आता लोकांना कळते की चंद्र आकाशामध्ये उगवलेला आहे, आता ही आपली झोप घेण्याची, विश्रांती करण्याची वेळ आहे, तेव्हा झाडं आपल्यासाठी अगदी अंगाई गीत गाण्याचं काम करतात. आफ्टर द डेज वर्क व्हेन पीपल आर टायर्ड अँड स्लीपी द ट्रीज लाईक अन ओल्ड लव्हिंग ग्रँडमदर सिंग देम अ ललबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो. अगदी जसं आता सुद्धा की एक संध्याकाळ झाल्यानंतर झाडं अगदी एखाद्या आपल्या म्हाताऱ्या वृद्ध आजीची भूमिका निभावतात आणि ते आपल्याला झोपवण्यासाठी, आपल्याला निजवण्यासाठी एक सुंदर असं काय करतात, अंगाई गीत गातात. मग ते अंगाई गीत कोणतं असते, दिस ललबाय इज द रसलिंग ऑफ लीव्स इन अ जेंटल ब्रीज, की वाऱ्याच्या हळूवार अशा येणाऱ्या झोतावर त्या पानांचा जो सळसळाट असतो, तो सळसळाट म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारचं एक अंगाई गीत असतं. द लास्ट लाईन इज रिपिटेशन ऑफ द ओपनिंग लाईन्स. These are the kindest things I know. The poets believe that trees are the kindest things. It is reinforced through the various images used in the poem, and this is again reaffirmed in the last line of the poem. की या कवीने ही जी लाईन पुन्हा पुन्हा वापरलेली की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, याच्यातून त्याला काय करायचंय की ठामपणे सांगायचं की खरोखरच मी आजवर ज्या ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टीमध्ये सर्वात दयाळू गोष्ट म्हणजे कोणती आहे हो, ही निसर्गाने दिलेली झाडी आहेत, की बिचारी आपल्याकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता आपल्याला मुक्त हस्ताने त्यांच्याकडे असलेल्या गोष्टी काय करतात ते देऊन टाकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर अशी कविता आहे. मला अपेक्षा आहे की तुम्हाला ही खूप चांगल्या प्रकारे समजेल. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचं अप्रिशिएशन आणि इंग्लिश वर्कशॉप आणि ज्या काही अदर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.